नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव करी. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा एक खास खबर. व्हॉइस ऑफ मीडिया पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. राज्य शासन, व्हॉइस ऑफ मीडिया आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र भूषण 2024 आणि व्हॉइस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2024 सोहळा रविवारी दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालयासमोर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात राज्यभरातून अनेक मान्यवर, पत्रकार आणि पदाधिकारी उपस्थित होते. उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव, महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या 5 व्यक्तींना महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये व्यंकटेश जोशी, सामाजिक कार्यकर्ते व शेतीनिष्ठ, सीमा सिंग, सामाजिक कार्यकर्त्या व संस्थापक, मेघाश्रेय फाउंडेशन, वैभव वानखडे, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक व कल्लोळ निर्माते, डॉक्टर विजय दहीफळे, प्रसिद्ध विचारवंत व आरोग्य तज्ज्ञ, शिवाजी बनकर, सामाजिक कार्यकर्ते व शेतीनिष्ठ, तसेच राज्यभरातील पत्रकारितेतील सकारात्मक योगदानासाठी व्हॉइस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2024 प्रदान करण्यात आला. 2400 प्रस्तावांमधून निवड करण्यात आलेले 5 पत्रकार पुढीलप्रमाणे: दिलीप वैद्य, जळगाव, सूरज कदम, परभणी, संदीप खडेकर, यवतमाळ, बाळासो पाटील, कोल्हापूर, वृषाली पाटील, मुंबई. सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगलप्रभात लोढा, कौशल्य रोजगार मंत्री, तर प्रमुख अतिथी म्हणून जॅकी श्रॉफ, सुप्रसिद्ध हिंदी सिनेमा नट, हेमंत पाटील, विधान परिषद सदस्य, ब्रिजेश सिंह, महासंचालक, माहिती व जनसंपर्क, अमृता फडणवीस, बँकर, गायिका व सामाजिक कार्यकर्त्या, अशोक काकडे, जिल्हाधिकारी सांगली, संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त पुणे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच माननीय राजश्री पाटील, अध्यक्ष गोदावरी समूह तथा पुरस्कार निवड प्रक्रिया प्रमुख माननीय NC सायना, शिवसेना नेत्या माननीय श्री विशाल पाटील, संपादक लोकशाही माननीय श्री आशुतोष पाटील, संपादक जय महाराष्ट्र आणि प्रमुख मान्यवर सहभागी होते. याशिवाय व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे, इंटरनॅशनल चीफ गगन महोत्रा, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्यानंतर दिगंबर महाले, योगेंद्र दोडकर, मंगेश खाटीक, विजय चोरडिया, अजितदादा कुंकुलोळ आदी आयोजकांनी सर्व उपस्थित मान्यवर, पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. हा सोहळा सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देणारा ठरला असून समाजसेवेसाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाला सलाम करण्याचा उत्कृष्ट उपक्रम ठरला आहे. आता बघा श्री जॅकी श्रॉफ, सुप्रसिद्ध हिंदी सिनेमा नट, आणि श्रीमती अमृता फडणवीस, बँकर, गायिका व सामाजिक कार्यकर्त्या काय म्हणतात ऐका. मी काल चौथ्यांदा या आठवड्यात दूध का कर्ज पिक्चर पाहिलेला आहे. काय सांगू तुम्हाला, आठवड्यातून किमान 1 दिवस तरी मी दूध का कर्ज पिक्चर पाहतो. मी आज माझ्या बायकोला सांगितले मी जॉबी शिवाय ते म्हणले फेकाफेकी बंद करा. अभिमानाने तुमचा व्हिडिओ मी तुला दाखवू शकतो. तू आहे उदे मी काय असेल. नमस्कार सभी बड़ों को मेरा बहुत बहुत प्यार, सभी बड़े को बहुत प्यार और पत्रकारों को भी. मेरा डैडी भी पत्रकार थे, ब्लिक्स में लिखते थे, ब्लिक्स टॅबलॉइड होता था आणि माझ्याकडे पण प्रेस कार्ड आहे. मला आवडले थे, तुम्ही मला बोलवलं, इतका आदर दिलं, शॉल दिया, बुक दिया. थैंक यू, धन्यवाद. आप सब बड़ों को बहुत बहुत प्यार. जो स्टेज पे बैठे स्वामी जी, वो फूल दिया समझ गए ना. हाँ, अपना बहुत है. मैं ये जाना हुआ था कि मैं आपको देखा हंसते हो तो मैं बोला आपको देखना चाहिए. प्लान भी है, ये भी जास्त बोलायला येत नाही. मी इम्प्लिमेंट जास्त करते कामगार आहेत मी. आणि जे साईबाबा रिस्पेक्ट करना, लव योर मदर एंड फादर, बच्चों के लिए कुछ अच्छा छोड़ के जाने का, ये जिंदगी. बड़े बड़े चले गए, मालूम भी नहीं पड़ा. बोलते सिकंदर बोलते ना खाए मिट्टी को पूछ, आज सिकंदर कहाँ है.
तो अपने आप को बैलेंस करके चलने का, उठना, म्हणजे जड़ से जुड़ के उधर ही जाने का. वही भाजीपाला आपण बन जाएंगे माटी बनने के बाद. तो झाडा म्हणजे ताट राहायचं नाही. मुंबईसारखं मुंबईचं झाडं आहेत ते वारा किती येतो तर त्यांना माहिती आहे कसं बनवायचं. बंद हो जाने या फूट जाने का टूट जाएगा भाई. और अपना बच्चों को संभालो, उनका फ्यूचर को संभालो. जितना झाड़ लगा सकता है. अभी 36 डिग्री आ गया, 34 डिग्री हो गया. पत्रकार आप लोगों को बराबर देना चाहिए, झारखंड की बात जरूर करना चाहिए ताकि बच्चों को दिमाग में जाए कि उनको हम लोग क्या छोड़ के जा रहे हैं. हम लोग छोड़ के जा रहे हैं. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर द पोल्यूशन, द एनवायरमेंट, एवरीथिंग. हमें उठलं तर हम लोग का आधा बरोबर खबर में आमचं कभी भी जाएगा स्मशान में तर काही हरकत नाही. पण मुलं आहेत त्यांचं सबके घर में हमेशा होता है टाइगर है. तो उसी तरह से सब टाइगर का ध्यान रखें. अपने बच्चों को देखो, उनका पैर पड़ो और घर से काम पे निकलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मला बोलवलं बाकी साहेबजी मनापासून थँक्यू. इथेच असतात, पूर्ण वेळ आमच्या डोळ्यासमोर असतात तुमची न्यूज. तर त्यासाठी फक्त एक तसदी बाळगायला पाहिजे की प्रॉपर न्यूज, अनबायस्ड न्यूज आपल्या लोकांपुढे घ्यायला पाहिजे. त्याच्यात कोणताही जाती, धर्म, देश असा भेद नको. जे आहे ती न्यूज पुढे सरकवणं तर जरुरीच आहे, पण त्यात जर कलॅमिटी आली, काही इश्यूज झाले तर त्यात सरकारचे प्रयत्न पण पुढे आणल्यानेच ब्रँड इंडिया पुढे गेल असं मला वाटतं. तर या तुमच्या प्रयत्नांसाठी धन्यवाद. अजून मला ठाऊक नाही आहे की आपण थ्रू व्हॉइस ऑफ मीडिया काय करतोय, पण नक्कीच आपल्या मीडियाला अजून ट्रेनिंग पण लागणार. कारण मीडियाचा आता रूपच एक वेगळ्या प्रकारे बदललेला आहे. तर जे नवीन येत आहेत, इन्कमेंट्स आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना थोडं हँड होल्डिंग केलं याद्वारे, तर मग छोट्या मोठ्या चुका ज्या अवॉइड केल्या जाऊ शकतात त्या नक्की अवॉइड होतील असं मला वाटतं. खूप चांगलं तसं तुमचं काम आहे. आणि आता पत्रकार महामंडळ याविषयी सांगितलं गेलं की ऑलरेडी इट इज इन एक्झिस्टन्स, फक्त फंड्स नाही आहेत. तर मला वाटतं मी एवढंच करू शकते, नॉन पॉलिटिकल असल्यामुळे, की मी देवेंद्रजींना हा मेसेज देईन. मी त्यांच्याशी फॉलोअप करीन तुमच्यासाठी आणि नक्कीच तुमच्या भल्यासाठी जे करायचंय ते देवेंद्रजी नक्कीच करतील. तुम्ही एवढंच मी म्हणेन की आम्ही तुम्ही चौथा स्तंभ आहात आपल्या लोकशाहीचा. आम्ही मिळूनच हा देश अजून पुढे घेऊन जाऊ शकतो, घडवू शकतो. मोदीजींचं जे स्वप्न आहे, $5 ट्रिलियन इकॉनॉमी फॉर द कंट्री अँड $1 ट्रिलियन इकॉनॉमी, देवेंद्रजींचं स्वप्न फॉर महाराष्ट्र, हे फक्त तुमचं जर्नलिझम पूर्णत्वाला आणू शकतं. तर तुम्हाला यासाठी मी धन्यवाद देते की तुम्ही आमच्या बरोबर आहात. आणि छोट्या मोठ्या चुका फोर्सी करून त्याच्या मागे इंटेंट काय ते पाहून जर तुम्ही ही पत्रकारिता चालू ठेवली, आमचा साथ दिला, तर आपलं सर्वांचंच उत्थान होईल. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आजचे समाचार समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कॉमेंट जरूर करा. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांसोबत शेअर करा. आणि आमचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.